आपण पुरवल्या जाते लोह खनिज ओके या बंदरातून वेंगुर्ले या तालुक्याच्या. त्याच्यानंतर मालवण हा जिल्हा खूप प्रसिद्ध आहे. मालवणचा सिंधुदुर्ग जिल्हा, सिंधुदुर्ग काय म्हणू आपण त्याला, किल्ला हा याच कुर्टे बेटावर आहे मालवणच्या. तर हा सिंधुदुर्ग जो किल्ला आहे याच्याहूनच सिंधुदुर्ग नाव दिलेलं आहे. सिंधुदुर्ग या जिल्ह्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावर लक्षात ठेवा. पहा आपण काही महत्वाचे क्वेश्चन काढलेले आहेत बऱ्यापैकी याच्यात घेतला. त्याच्यानंतर क्षेत्रफळ पाहू आपण. क्षेत्रफळ खूप कमी आहे महाराष्ट्रात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने 30वा क्रमांकाला होतो आणि कमी मध्ये म्हटलं तर 7वा क्रमांक. कारण मुंबई शहर, मुंबई उपनगर, काही भंडारा, धुळे झालं हे जिल्हे काही मोठे आहेत. तर त्यामुळे याचं 5207 चौकिमी खूपच लहान आहे हा जिल्हा लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर लोकसंख्येमध्ये सर्वाधिक कमी असलेला जिल्हा पहा. लोकसंख्येमध्ये सर्वाधिक कमी असणारा जिल्हा जर कोणता असेल लोकसंख्येत महाराष्ट्रात, हा लोकसंख्येत महाराष्ट्रात सर्वात कमी तर हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या 8,49,556 खूपच कमी आहे. ओके. एवढीच लोकसंख्या दिसेल तुम्हाला कोणाची, सिंधुदुर्ग जिल्ह्याची. आणि आता 2026 नुसार या जिल्ह्याची लोकसंख्या वाढली नाही तर या जिल्ह्याची लोकसंख्या तुम्हाला कमी दिसेल. 2026च्या नुसार या जिल्ह्याची लोकसंख्या तुम्हाला दिसेल पहा ती आहे 8,28,000 जे काही हे 49,000 म्हणून आपण इथं 1000. 2.21 जे आहे तर हा 2.21 तर या येणं हे मायनस मध्ये जिल्हा आहे लक्षात ठेवा. म्हणजे लोकसंख्या वाढायला पाहिजे जी की भारताची लोकसंख्या तुम्हाला जगामध्ये सर्वात जास्त दिसते. 146 कोटीच्या वर आहे आपली लोकसंख्या. चीनला आपण मागे पाडलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लोकसंख्येमध्ये जे काही सिंधुदुर्ग जिल्हा दिसायला तर